नमस्कार मित्रांनो, आपला प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला मिळाला आणि आनंदही झाला. भरपूर जणांचे फोन आले मला की खूप चांगला प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहात आणि असेच प्रश्न आपल्याला उपस्थित करायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक वगैरे आणि कमेंटसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहात. तर माझी इच्छा अशी आहे की जशी तुम्ही लाईक आणि कमेंट केलेली आहे त्याच पद्धतीने तो व्हिडिओ सर्व स्तरांपर्यंत पोहोचवा, प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती आहे. आणि जेणेकरून काय होईल की लोकांच्या मनामध्ये 4 प्रश्न पडतील आणि त्या प्रश्नातून आपल्याला उत्तर शोधायचे आहेत. आजकालची जी जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये माणसाला प्रश्न पडत नाहीत आणि प्रश्न पडलाच तर गुगलवर सर्व काही प्रश्नाची उत्तरे उपलब्ध आहेत. विचार क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. तर मित्रांनो, मी जो विषय काल घेतला होता मास्तर या नावाने, मुळात आपल्याकडे सर्वात काळजीपूर्वक आणि गरजेची गोष्ट जी आहे ती आहे शिक्षण. त्यामुळे त्या विषयाकडे मी वळालेलो आहे. मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे रविवार हा दिवस आठवड्यातून एक वेळेस येतो आणि या दिवशी निवांत असा वेळ आपल्याला मिळतो आणि आपण आराम करतो. त्या दिवशी तुम्ही सतत जर एखादी गाडी चालवली काही किलोमीटर, त्यानंतर ती गाडी गरम होऊन ती बंद पडते. आपण कुठेतरी झाडाखाली ती गाडी थांबवतो आणि गाडी थंड होजेपर्यंत त्याची वाट पाहतो आणि गाडी थंड झाल्याच्या नंतर आपण त्या गाडीने पुढचा प्रवास करायला सुरुवात करतो. बरेच जण इतरत्र जॉब करत असतील, काम करत असतील, काही शिक्षण क्षेत्रामध्येही असतील. तर मित्रांनो, तुम्हीही सतत काम करता सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत. तर तुम्ही दररोज जर काम करत असाल तर ऑफिसमधले लोक काय म्हणतात की आम्हाला एक सुट्टी पाहिजे आणि ती सुट्टी म्हणजे रविवार आहे. थकलो की आपण सुट्टी घेतो आणि आराम करतो. तर मित्रांनो, विचार करायची गोष्ट एक आहे, आपले मुलं दररोज शिकतात, दररोज शाळेमध्ये जातात, पण त्यांना एकही दिवस सुट्टी नसते. असं का? सुट्टीच्या दिवशी कोचिंग क्लासेसमध्ये टेस्ट असते, शाळेमध्ये स्पेशल क्लास असतात. अरे त्यांनाही कुठेतरी समाधान मिळू द्या. त्या मुलांना सुट्टीच्या दिवशी निवांत झोपू द्या. थोडासा अभ्यासापासून वेळ बाजूला राहू द्या. सोमवार ते शनिवारपर्यंत शिक्षण झाल्याच्या नंतर पुन्हा रविवारी त्यांना डोक्याला ताण आहेच. आपण दररोज काम करू शकतो का? न थांबता काम करतो का? या संदर्भातला विचार आपण करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आपणही आपल्या काळामध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे. तर अशा वेळेस बऱ्याच काही गोष्टी आपल्याला दिसून आलेल्या आहेत की आपणही निवांत राहायचो, खेळायचो. पण आज तसं नाही. आपण आपल्या मुलांना त्याच्या मागे लागतो. अरे तुला रविवारचा काय अभ्यास दिला आहे, तुला याचा काय अभ्यास झाला आहे, तो पूर्ण झाला आहे का? एकदा मित्रांनो, माझी एक विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्यांची पूर्ण टाईमटेबल पहा. तो दिवसभरामध्ये किती वेळ बिझी असतो, त्याच्यासाठी विश्रांतीची वेळ कोणती आहे आणि विश्रांतीची वेळ फार गरजेची आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना इतर गोष्टीचा लाभ मिळणार नाही आणि त्यांचं आयुष्य तसंच राहील. तुम्ही बघा, आजही प्रत्येक शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत ते 10वीला गेलेत, पण त्यांची शैक्षणिक वाढ झालेली आहे पण शारीरिक वाढ झालेली नाही. त्यांची उंची कमी आहे. त्यामागचं कारण असं आहे की त्यांना खेळण्यासाठी वेळ नाही आणि तो वेळ कदाचित आपणही बंदिस्त करून टाकलं की काय, हा विचार मनामध्ये येतोय आणि मी तुमच्यापर्यंत ही गोष्ट आणतोय की मुलांना आठवड्यातून एक दिवस संपूर्ण मुक्त जगू द्या ही नम्र विनंती. आणि कोचिंग क्लासेस आणि जे काही शाळा असतील जे रविवारी स्पेशल क्लास घेतात, कृपया विनंती आहे की आठवड्यातून एक दिवस तरी पूर्ण शाळा बंद असू द्या. अन्यथा ह्या विद्यार्थ्यांना खूप मोठा त्रास होईल. अभ्यास या गोष्टीपासून थोडीशी विश्रांतीची आवश्यकता आहे. धन्यवाद मित्रांनो, तुमचा प्रतिसाद असाच मिळू द्या. काही सूचना असतील तर मला नक्की कळवा.